आई 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 तुका काय जेवलास काय? जेवलास तू? जेवणच बाबा मी जायला. काय निवांत उभा राहायचं काय कामानं कट्टा आलाय कंबार दुखाल्या. काम हे का आमच्या पाचवीलाच पुजले घरे. काय दिने यायचं आहे रे. मस्त काल बघितल्या. बर आता बारक्या भावाच्या पोरग्याचं लग्न. मग आता कसा आहे शेवटी बारका जर असला भाऊ आपला ती बी आहेच घरे. त्यामुळे जरा त्याच्या पोरांचे लग्न आपलं त्याच्या मार्गाला लावलं की आपलं झालं. आता आई गेली मागच्या वर्षी. बाबा एकट्या बाबाला काय जमते एकट्याला. त्यामुळं भावाच्या माग उभं राहायचं. दोघं भाऊ एकत्र असले घराकडे कोणाची बघायची ताकद राहीत नाही. काय म्हणणं आहे तुझं? खरं आहे खरं. भावाची तुला दांडगी काळजी नाही. तर भावाची दानगी काळजी. खरं भावासाठी एवढं करतोय तिची बी काहीतरी जबाबदारी आहेच की. त्यानं काय करा नको. नाही करतोय की रे तेच तो बी काय करतोय. करतोय तू शेतात राबतोस. ते टाळूला त्या लावून सगळ्या गावात फिरतय. असं फिरायचं का त्याला काय तेवढ्याला काय होते. अगा तिची काय जबाबदारी आहे का नाही. होय खरं. मग असं का म्हणतोस. होय मी शेतात असतो ह्यो कुठं घराकडेच असतो. हा हे बघ मला काय तुमच्यात भांडणं लावायची नाही. नाही भांडणं तू लावत नाहीस. तू का आम्हाला माहित नाही. दररोज आमच्या घरात होय. बसत्याला माणूस तू भांडणं कशी लावशील तू. मी उगाच सांगितलं. बरोबर आहे. असं ते म्हणायचं डोळ्यामागे घालायचं होय, आणि होय, ते करायचं आहे. असं मी करा- माझं करा- म्हणणं. कार्यक्रम करायचा कार्यक्रम पार पाडायला लागतोय. होय. खरं तू म्हणतोस ते बी काय खोटं नाही. जरा कानाडोळा करते होय नी? करते बघ मी काय बघ असंच सांगितलं तुला. तू काय लय मनाव घेऊन बस. नाही मागं घर बांधताना बी तू सांगितलेलास मला. हा तूच तेवढं इथं ट्रक बिग आलं की तुझं तू उतरून घेतोस. ह्यो काय नसतोय तेव्हा बी हे बेनं कुठंतरी जायचं का. तेव्हा होतं की पाराव चौकात या. होय होय तू मला सांगितलेलंच. मी सांगितलेलंच की. नाही नाही जरा ते बी डोक्यात ठेवायला लागते. कसं आहे तुमच्यासारख्यांनी सांगितलं तर येते हो आमच्या बी लक्षात. हा कारण घरात आम्ही भाऊ म्हणून वागणार पण व्यवहार कसा आहे ते तुम्हाला माहिती आहे नाही. हा हे बघायला लागते. मग जरासं आपण बी आबातली गाडी दाबातच ठेवायची. तरी बघ काय लय मनाव घेऊन बस. नाही असं- म्हणाव काय घेत नाही हा, मी. हा. म्हणाव चल, काय घेत. येऊ मी. कुठं चाललास तू? आलो की आहे इथं. कुठं जाऊ. चाल मी जरा बघतो ते आले का दिन्या. बरोबर 8 दिवस त्याच्या पाठला लागलेलो. काल मज दाखवल्या. बरोबर बघ बघ बोलत आता कुठे गेले. बरोबर. हा गलबला रे गलबला कसला यो गलबला शंभू बाळ जन्मला रे शंभू बाळ जन्मला गलबला रे गलबला कसला यो गलबला. जानवा अरे निवांत बसलाय की. बसले बाबा सरी. काय करायचं. काय नाही काय ना बाबा काय म्हणतोस कसं काय नाही केलं तिकडे. आलो सर निवांत बसलाय. दादा गेलाय बाहेर जरा बर जरा वाऱ्याला बसा म्हणलं. हा ते ना बघ काही मेल्यापासून सगळं तुमचं एकत्रच चालू आहे. होय ते काय हिशोब बघितलाच का नाही. कसला माझा घरातला घराला हिशोब शेतातलं सगळा सगळं इन्कम सगळा त्याच्याकडे हाय. तुझ्याकडे काय मला कशाला काय लागते दादा बघतोय सगळं मी आहे की निवांत. माझा घरी हिशोब विचार नकोस तू. मी नाही एवढं कॉल लक्ष देत दादा काय विचारायला पाहिजे. असं म्हणतोय सर. मग काय तर आणि त्या बहिणीचं काय केलं सांग. तिला गावा काय केली काय. तिला काय नाही सोड तिला दरवर्षी काय भाऊबीला दादाने मी जातोय. तिचं 5,000 माझं 5,000 10,000 रुपये दररोज जातात दरवेळी. आणि तिला काय द्यायला लागते. अगं पैसे म्हणजे सगळं झालं होय. मग काय करतो सर. अहो तिचं काय हाय नाही माग काय कसं काय हाय विचार नको तुम्ही. ती दादा बघतोय मी काय लक्ष देत नाही अगोदर. अगं हे दादाला विचार पैशाचं काय केली. वरी झालं आई म्हणून सगळं पैसे तिच्याकडे आहेत. तुझ्याकडे काय आहे. तू दाढी करायला 50 रुपये मागतोस तिच्याकडे. हे खरं आहे सोड तुझं. मी हे बघ असंच सांगाल तुला बघ. तू काय मनावले घेऊन बस. मग दादा एवढं पैसे करतोय काय ते. तर मला कसं करणार. की आईचं घंटण दागिनं सगळं दादाकडे आहे. हा ते आणि आहे तू बघ. पैसे काय मी दादाकडेच मागतोय. हा राबायचं विचारा म्हणतो दादाला विचारू मी. तुझं तू विचार बाबा. मी उगा असं म्हणायचं म्हणून म्हटलं. ले काय मनाव घेऊन नकोस. बघतो काय तर करतो. विषय निघाला म्हणून तुला सांगितले. विचार करतो मी. हा सांगतो विचारतो दादाला एकदा संध्याकाळी आला की नाही विचारतो. बरोबर चल येऊ जरा काम आहे माझं. येस बरोबर. बापू हो बस
काय म्हणाले काय भानगड आहे? काय नाही सहज चालू सही झालं मग होय, जेवला मी का? कसला घाबरलो जेवलो बरं वाटतंय. हाय हाय बरा घरातली कुठे गेल्या? कुठे तरी बाहेर गेली असेल आता बाहेर गेले तुम्ही? होय काय नाही तुम्हाला बरं नाही म्हणाल असं म्हणून आम्ही जरा बरं नव्हतं तेवढं काय नाही लई तुझं आहे व्यवस्थित माझं आहे की तुझ्या व्यवस्थित आलं की मला काय होत नाही बघ घरातले कुठे गेल्यात काय दिसणार. आत्ता येतील गेले असेल कुठे तरी बाहेर बर बाकीचं काय नाही ना काय नाही नाही मग काय नाही बाकीचं काय नाही तुमच्याकडेच काम होतं म्हणून आलतो. माळ काम तुझं बोल तरी मग नाही ती दोघं येतात की बरं बरं येतील आता ती आल्यानंतर मग सांगतो. बरं 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 नीट हा? नाही येईल बसा तर बरोबर बाबा झोपलेलाच नव्हतं आत्ता उठलो ना असा का बसलाय आत्ता आली या कधी आत्ता झाली एवढ्या रात्री शिकायला काय सांगायला झाली आज? काय हाय चांगलं बरं काम तर बरं आहे म्हणजे का अक्का काय म्हणलं बाबा बोल घे दादा कुठे आहे? तू आल्या विषय तू येऊन तुळू कुठे निघाला नाही घराची काळजी बिळजी तुम्हाला काय हाय का नाही बाबा नाही दादा आहे की मी कशाला काय? सगळं दादावर ढकल आणि तू रिकामाच हो कुठे आहे दादा? हाय नाका लिया त्याने बोलू बसलाय ताई कधी आल्यास? हे कशाला आल्या? त्याचं कशाला मला माहिती आहे तुमच्या इकडे दोघांनी काम आहे म्हणते बली बाबा दादा दादा हो आलो 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 एवढा काय कसा फोडायला काय कुठं काय डोंगरात जाऊन बसलोय मी अक्का ये कुठे गेला दोघं का तुम्ही जरा गेलो तर चौकात पोरून ती कट्ट्या ठेवल्या चौकात आहे का? तो चौकातच फिरत असतोय इकडे घरात कामं असतात आणि चौकात फिरत असतोय तेव्हा दादा बाहेर कोणाकडे काय काय पण बाबा मला सांग बोलायला मला काय बी काय दिसत नाही बे इथं मला सगळं दिसते की रे तुम्ही दोघं काय काय करायला काय नाही सगळं दिसते मला सगळं राम राम रामायचं आम्हीच ह्यो फिरणार एकटा बाहेर त्याला किती दाबायचा मी तो बारका हाय फिरून दे बारका आहे फिरून दे म्हणून त्याला मला सांगून वैताग घालायचा जानबा तू का ये काय लई चर्चा झाली हा बाबले खाली चर्चा म्हणजे राखा आली हा बर काय गेलेस काय कुठलं आता असं फिरत हं, जाऊन गाडी घेऊन या म्हणले हं. अक्का कॉलेज आलोय मगाशी हाय ना बरं आहे की तुझं कसं आहे हाय एक नंबर पोरं हाय म्हणजे काय करतोस? काय कुठलं असं शेतीच घ्या आमच्याकडे काय आता काम काय चाललंय चर्चा हा त्यांच्या कुठली त्या चालल्या दोघं बाहेर ती मगायला झाली हा बरं तिला काम आहे म्हणते बोल बा ती दोघं जण आल्या तुझं काय असेल ते बोल बापू पोरग माझं बाहेर शिकायला जायचं आहे माझ्याकडे आता नाही पैसे पोरग्याला भरायला. चिक्या होय तेवढं चाललाय शिकायला त्याला इंजिनिअरिंग साठी मी बाहेर घालणार आहे. आता तरी माझी परिस्थिती बदलू दे तुम्ही जरा मदत करा. बाहेर कुठे राहणार आहेस? कुठं जायचं म्हणते पुण्याला. हे बघ पुण्याला राहू दे तर माझ्या मित्राची कंपनी आहे ती एमआयडीसीला तिथं जाऊ दे. आता कसं आहे माहिती आहे एमआयडीसीला पोरं जातात त्याच्याने पुरी देत नाही आणि एमआयडीसी ते नवरा काम करतोय आमची काय परिस्थिती अजून बदललेली नाही आणि पोरग्याला आम्ही परत तिथंच घालू. कुठल्या कॉलेजमध्ये घालायचं ठरवल्यास तो काय म्हणतोय कॉलेज बघून आलोय तुम्ही जरा चौकशी करा जावा त्याच्या संग तुम्ही जरा बघून या फी किती भरायला लागते काय करायला लागते. मला तर एवढं काय कळते. जाण्याला नाही बाई मला कुठं आता वेळ आहे शेतात आणि याच्यातनं आता बाबा येतो का बघ. आता बाबाला काय कळते त्यातलं. बघा मी काय कुठे जाणार नाही मला एक कार्यक्रम आहे 2-3 त्याचं नियोजन करावं लागते. तू कार्यक्रमच करत बस आणि गावातनं तराळी कर लोक ठेवू द्या नावा बाबाला. तुम्ही कार्यक्रम करून दे तू शेतात राहून दे तुम्ही सगळे दोघं तेच करून उद्योग बघा
आणि रान लावा कोणाला तरी आणि बोंबली हिंडा. बाबा तू दादा रान करतोय, मला काय त्यातलं काय येत नाही बघ. मला काय जमत नाही, यातलं दादा आहेस आणि ते तू आहेस आणि ते रान. मग तू करणार की नेमकं काय ही तरी सांग की. मी आता काय सांगू तुला, मी काय हे नाही. आपलं मिटव्यानंतर त्या हक्काचं काय म्हणणं आहे ते मिटवा. बरं बाबा तुझं काय सांग नाही. तुम्ही काय करता सांगा. आता आम्ही काय करावं, आमच्या पोरांची शाळा शिकवत तर आमच्याला डोंगणाला आलाय घाम आणि तुझ्या आणि पोरग्याची कुठे ह्यातच आणली शाळा तू. अजून बंगल्याचा हप्ता फेडायचा आहे, ऊस गेलाय तिचं बिल जमा व्हायचा. बापू ती काय आपलं रडगाणं सांगतच ना, तू काय करतो सांग. बापू काय सांगतोय. आता मी काय सांगू मॅरेट काय घातला तर खायला नाही दब पडायचं. तसं काय घालतच नाही आम्ही. आता तीच परीक्षा आहे माझी. ती आल्यावरच का बोलतोस तू असं. बोलणार की म्हणजे तिला वाटू दे बापाकडे आमच्या बघतच नाही ती. अरे आई मेल्या तिला काय केलं का तुम्ही सांगा दोघांनी. काय केलं काय केलं? काय आता बोलायचं काय याच्यात? बापू, काय केले? काय केलं का. अरे काय दर भाऊ बिलला घेऊन मी जातोय, तिची 5,000ची मोबाईल माझी 5,000ची मोबाईल. काय आलं, 7,000 नाही दोन. दिवाळीला जातोय, त्यानंतर रक्षाबंधनला जातोय. झाले का 20-30,000 रुपये तिथं सुद्धा. आणि पण काय करायला पाहिजे. अरे हे जगातच आहे. तुका आम्ही जरा बोलू. बोल की. तुमच्या पाच झाला आवाज आहे काढी. हा अरे तुमच्याकडे आता ठेवाय पैसा नाही मित्रांनो. तुमची बहीण मोठी झाली तुम्हाला चांगलं वाटणार नाही होईल. हा काय पैसे झाला म्हणजे सगळं झालं. तिच्याकडे काय हाय नाही बघा की जरा. कवा तरी लक्ष द्या तिच्याकडे. काय पैसे म्हणजे सगळं हाय नव्हतं त्यावेळी ठीक आहे हो. आता तुमच्याकडे ठेवाय पैसा नाही, जागा नाही. एवढा पैसा आहे आणि तुम्हाला त्यातलं थोडं पैसे दिलं तुम्ही वर आलं तर तुम्हाला चालणार नाही. तुझं काय म्हणणं आहे. अगा तुझी बहीण मोठी झालेली का मलाही चांगलं वाटेल तुलाही चांगलं वाटेल. तुम्हाला जग नाव ठेवणार नाही दिलं तर. तुला आमच्या घराची काय परिस्थिती माहिती आहे का. हो मला जे योग्य वाटलं तुम्ही तुला सांगितलं. जेव्हा आम्ही बोलायला आले तेव्हा तू बोल. आमचं भणी भावने बघून घेता की. बरोबर चालते चालते. हा हे बघ तुला किती पैसे लागतात तू हाईस आणि बाबा आहे तुम्ही दोघं बघा. आमच्या डोक्याला का आता ताप नको. हे ज्या पोरग्याला आता उद्या लगीन आहे त्या मलाच बघा पाहिजे. त्यामुळे तुमचं तुम्ही दोघ जण बघा काय करता जाते. बापू बाय तर बोल नको. हे मी पैसे देत नाही. हे पैसे देत नाही. सुखाच्यावर माझ्या बायकोकडे जागे नाही ते द्या. मी पूर्वी सजन करतो तिच्या पर्याय शाळा शिकून तिने काय वाटेल ते करून दे. आणि आंदोलन काय. आणि आम्ही बोंबले जावा असं कसं म्हणतोस तू बाबा. असं कसं म्हणतो म्हणजे तिच्या हागणे रान तिसरीच्या रान अरे काढायला. आम्ही पण तुझी पोर नाही. मी कुठे नाही म्हणालोय. मग ती बाई पुरी ना तिसऱ्याच्या रान काढा. घात मग दोघांनी काही इकडे तिसऱ्याच्या टाका इकडे. ती काय करायची दोघच बाबा आमच्या बहिणी भावनाच्या भांडणाला ए, तू सांग काय ते, तुला माहिती आहे तुला काय सगळं. माहिती? बरोबर आहे बाबाचं बोलणं काय. तिसरा हिस्सा काढा म्हणतोय बहिणीचा आणि बरोबर पैसे पुरी माझ्या जाते हो द्या पाहिजे. हा मला मांडी नाही. अगं मान्य नाही कसं म्हणतोस. आणि तुम्ही काय असं बोलतोस. तिसरा हिस्सा काढा म्हणतोय बहिणीचा तिसरा हिस्सा का काढायचा. दागिन नाही पैसे द्या म्हणतात पैसे नाही मग तिसरे का करा. आता पुढे माझ्या पोर नाही, मी काय करू सांग. आता तुम्ही करताय का. तुम्ही जर करू नसलं बहिणीला काय तर तिसऱ्याचा काढलाच पाहिजे. हा असं कसं बोलतोस. लग्न मागा तर 20 वर्ष रक्षाबंधन करता भाऊबीज करता तिला प्रत्येक ओवानी 5-5 हजारची टाकतो. मग हे सगळं फुकट केलं म्हणायचं आमचं. नातं का ठेवायचं असतंय. हे असलं मध्ये काढता तुम्ही लगेच. बहीण कशासाठी जपायची असते रक्षाबंधनला भाऊबीजला. काहीतरी देताव ना आम्ही. मग देताव म्हणजे तेवढं देतावच की. हे काही तर तुमचं आलं आता. तुझ्या त्या 5,000 काढी त्या पैशापेक्षा तिला काय हाय नाही जर आवडलं तुम्ही व्हाय पाहिजे जा. पैसे म्हणजे सगळं नाही का. बाबा बोल बा. देवान ज्या वेळेला लेख जन्माला घातली त्यावेळेला तिने लय पुरीच्या अन्याय केला. कारण देत असताना तिने नवऱ्याचं बी घर नाही आणि बापाचं बी घर नाही. ही मी मधीच फिरायला लागलोय अशीच. देत असताना तुम्ही नवरा पण मला शेतकरीच बघून दिला असा. आणि आता भावाचं सगळं चांगलं आहे मला जरा मदत करा म्हणताना ती म्हणतात हे तुझं नव्ह, हे तू इथं कुठं आलीस, तुझा इथं काय संबंध नाही. मग हे असं कसं चालायचं. आता हिला लगीन लावून दिलं सोनं घातलं आणि मी हितच म्हटल्यावर अरे सगळ्यापैकी बाच्या मागारी तू वडील भाऊ आहे. तुने सगळ्या गावाला घ्यायला लागतोय. ही गावाला आडणार आहे. हिला काय कळत नाही. तुला कळत नाही. मग सगळं वरबडून द्या. सगळीकडे द्या म्हणाला. ती आडनाव मला मदत करेलच की. ती चांगलं झाल्यावर काय मदत करणार आहे ती. ते मरतो कुठल्या गावले बाळ.
शेणाला किडा शेणा घातल्याचं करीने वर येतोय. तुला काय दागिने कुठे आहेत? सगळ्यात सांग याला विचार. दागिने ते जाईल काय दागिने कुठे आहेत? तू काय विचार लागलाय दागिन्याचं? दागिने माझ्याकडे मी ठेवले की दागिने व्यवस्थित. कुठे आहेत? त्याने एवढी ठरवलं म्हणतो ना. मला माहित नाही दागिने कुठे आहेत, तू विचारला आता. दागिने कुठे आहेत तू सांग आता. तू दागिना काय आलाय? दागिने आहे की माझ्याकडे हा व्यवस्थित? मी बी तुझा पोरगा आहे, हे बी तुझा पोरगा आहे, ही बी तुझी पोरगी आहे. होय की तू नाही? दागिने कुठे आहेत? याला विचार आता सांग म्हणा. अरे दागी ठेवलं असेल त्यानं. ए तू सांग याला विचारायला दागिने कुठे आहेत? अगा ते थोरला ठेवणार किती ते काय फक्त मला इका माहित नाही बघ, तू मला मध्ये बोलायस का नाही, तू विचारायला. अगा ते बाई इकत नाही की त्याला सगळी जाण आहे की. सांग त्याची टीम सगळं तिचा तिचा टाक, तिचा माझा संबंध संपला, ह्याचा टाक, ह्याचा माझा संबंध संपला. करू नको, हे बघ. अगा ए जनबा इकडे ये. ए बा मी का मोठा मुलगा राहणार तवा गेला एवढं. अरे जाऊन ते आवाज त्याला ऐसे पाहिजे ना, मला दिसा पाहिजे, मला बी करणार. बोंबले जाऊ अरे बघा, अरे मागे ये, मागे ये. अरे ऐक तरी. बायका घ्यायला जावं बोंबले जाऊ बी. तू काय होते पोराचं नाव कर, मला आईचं दागिनं नको. फक्त माझ्या पाठीशी तू खंबीरपणा उभा आहे. मी हाय बाय खरं ती बोकड तिची बोकड सुटतील ती. असू दे, तू लक्ष दे. खरं मला काय स्टेडीतलं काय नको. तुला तू नको म्हणती ती तुला पहिली द्यायला नाही म्हणत्या. मला कुठे तरी अशा वेळेला जगा ठेवून द्या. ए बा तुला काय नको म्हणते ना या सह्या कर. अरे चुकताईच्या कागून मी लावलाय सह्या करायला तर लस वाटत नाही. तू बघ ही घराची कागद आहे. धर, त्या सह्या कर. थांबा ही कागदी घे बायकोने घे बोंबले जा. घरात माझ्या 5 मिनिटं थांबायचं नाही. चल आपण घेऊन ये बाबा, आमचं घर नाहीये. चांगली सह्या चल, ती सह्या घे. इथे ना झोंबडं नको कायमचं, तिचा माझा संबंध संपला. घर चार ना नाव आहे. बोंबलं तुम्ही जवळ बायका गेले घरात कापड. चल तू घरात बाहेर चल. माझं घर आहे. तू पहिला घरात बाहेर चल. घर आहे पहिला. बापू ओ बा तुम्हाला काय कळतंय का नाही रे? माझे सपलं आता सर हा माझा आता पाक सपले सर आता. तुम्हाला पण 2-2 पोरं आहेत. काय सांगालोय, शेवट बाबाची परिस्थिती आणणार असा ती तुमच्या होईल. तुम्हाला एक पोरगी आहे, जे बाबासोबत तुम्ही करायला आलासा ही तुमची पोरं तुमच्यासोबत करतील. कारण जसं कर्म फिरेल तसं कर्म हे आपल्यावरच येते. तुला पण 2 पोरं आहेत, एक पोरगी आहे. आणि माझी परिस्थिती तुझ्या पोरगी येऊ नये असं तुला वाटत असलं तर तू काय कर माहिती आहे का, तुझ्या पोरगीला एक घर बांधून ठेव आणि मगच लगीन करून दे. कारण तुझी पोरं सुद्धा तिच्या संग तशीच वागणार आहे. चल तात्या.